त्याला भेटायचे 5 मार्क, कमीत कमी 4 जास्तीत जास्त 5. डिफाइन द टर्म, 2 मार्कासाठी प्रश्न आहे. 7 वेळा बोर्डला विचारलेला प्रश्न आहे. डिफाइन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन किंवा डिफाइन लिनियर एसएचएम. The linear simple harmonic motion or linear SHM of a body is defined as linear periodic motion of a body in which restoring force, त्याला दुसरं नाव आहे acceleration. Restoring force or acceleration is always directed towards the mean position. म्हणजे फोर्स हे मीन पोझिशन कडे ऑलवेज काय असतं, डायरेक्टेड असतं, पास होतं किंवा त्याच्याकडे ऍक्ट झालेलं असतं. अँड इज ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे कोणाचं मॅग्निट्यूड, या रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट एक्स फ्रॉम द मीन पोझिशन. कुठून? फ्रॉम मीन पोझिशन. So, linear simple harmonic motion of a body is defined as linear periodic motion of body in which restoring force or acceleration is always directed towards the mean position and ease of magnitude is directly proportional to its displacement from mean position. या दोन कंडिशन आता आपल्याला याच्यामध्ये हे डेफिनेशन आहे 2 मार्कासाठी विचारते ना. नेक्स्ट काय असेल बघा, डिड्यूस द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एसएचएम. डिफरन्शियल इक्वेशन एसएचएम चं काय आहे ते फाइंड आउट करा म्हटलं. म्हणजे आता ह्या 2 डेफिनेशन तर पाहिली आपण. काय आहे डेफिनेशन मध्ये, रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द मीन पोझिशन. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स हे मीन पोझिशनला ऑलवेज डायरेक्टेड आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, त्याच्या डिस्प्लेसमेंटला. या 2 कंडिशन इथं सॅटिस्फाय करतात डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे काय, if body perform the linear SHM, then body have the 2 conditions. First condition is restoring force is always directed towards the mean position, and second condition is magnitude of restoring force is directly proportional to its displacement from the mean position. या 2 कंडिशन बॉडी सॅटिस्फाय करते कधी, जर बॉडी लिनियर SHM परफॉर्म करत असेल. आता बोथ दिस कंडिशन, या दोन्ही कंडिशन एका इक्वेशनने दाखवले जातात. त्या इक्वेशनचं नाव आहे काय, F is equal to minus kx, where F is called as restoring force, K is called as constant, त्याला म्हणतात फोर्स कॉन्स्टंट, and x ला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी फ्रॉम द मीन पोझिशन. याला म्हटलं इक्वेशन नंबर 1. नाउ आता इथे निगेटिव्ह साइन का आलंय, कारण फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकाच्या ऑपोजिट डायरेक्शनला. मीन्स निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट force and displacement they are in the opposite direction. Now according to the Newton's second law, काय Newton's second law, the rate of change of momentum is directly proportional to impressed force and which are acting in the direction of that applied force. म्हणजे हे फिजिकल फॉर्म्युला काय त्याचा, मास इनटू एक्सेलरेशन. F is equal to ma. आता याच्यावरून एक्सेलरेशन फॉर्म्युला काढता येईल. m मल्टिप्लिकेशन आहे, इकडे आणलं तर काय होईल, डिवाइड होत जाईल. म्हणजे a is equal to फॉर्म्युला काय मिळेल, F upon m, named as equation number 2. Now put equation 1 ही किंमत ठेवायची आहे. कुठे ठेवायची आहे, इक्वेशन 2 मध्ये ठेवायची. म्हणजे इथं मी ठेवायचे हे kx आले. f च्या ऐवजी काय ठेवलं आपण, इथं मायनस kx ठेवलं. म्हणून फॉर्म्युला काय केला, a is equal to minus k upon m into x. इक्वेशन नंबर किती मिळेल, किती मिळेल, इक्वेशन 3 मिळेल. Where m is called as mass of the body, a is called as acceleration at a displacement x. x एवढ्या डिस्प्लेसमेंट ला असणार आहे त्याचा acceleration. आता velocity definition काय, velocity of a body is defined as rate of change of displacement with respect to time. म्हणजे काय फॉर्म्युला, v is equal to dx upon dt, named as equation number 4. acceleration चा फॉर्म्युला काय, वेगातील बदल भागिले वेळ, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे काय फॉर्म्युला, a is equal to dv upon dt. आता v ला बाय फॉरगेट केलं, सेपरेट केलं, काय केलं, d upon dt into v. आता v ची किंमत, ही जी किंमत आहे ती इथली टाका, हे चालेल. काय मिळालं, a is equal to d by dt into dx upon dt. आता d ने आतमध्ये गुणून घ्या, d into d, d square x upon dt into dt, dt square. इक्वेशन नंबर 5. नाउ आता बघा, हे एक इक्वेशन आणि इक्वेशन नंबर 3.
5 आणि 1 मध्ये ए बरोबर दोन्ही आहे, एक बाजू इक्वल आहे म्हणून ही दुसरी बाजू काय होईल, आपोआप इक्वल मिळेल. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, इक्वेट इक्वेशन 3 and 5 वी गेट d square x by dt square is equal to minus k upon m into x. आता मायनस जर इकडे घेतलं तर काय होतं, प्लस. म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, d square x by dt square plus k upon m into x is equal to 0. नेम्ड ॲज इक्वेशन नंबर 6. परत फॉर्म्युला आणखीन k upon m यालाच काय म्हणतात, ओमेगा स्क्वेअर. काय म्हणतात त्याला, ओमेगा स्क्वेअर. म्हणजे ओमेगा बरोबर काय मिळेल याच्यावरून, काय सांगा, टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड काय मिळेल, k upon m अंडर रूट ऑफ k upon m. नंतर फॉर्म्युला उपयोगी पडेल, ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ k upon m. आता हीच किंमत याच्यामध्ये यूज करा, k upon m ची किंमत किती टाकली, ओमेगा स्क्वेअर. म्हणजे फॉर्म्युला काय झाला, d स्क्वेअर x by dt स्क्वेअर. आता याची व्हॅल्यू पुट केली, काय आहे, ओमेगा स्क्वेअर. म्हणजे झालं ओमेगा स्क्वेअर इंटू x इज इक्वल टू 0. नेम्ड ॲज इक्वेशन नंबर 7. and this is the differential equation of simple harmonic motion.